नमस्कार. आज आपण शेवग्याची शेंगाची भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण पावशेर शेवगा घेतलेला आहे आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले लांब आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकायचं आणि उकळून घ्यायचं आहे. बघा, शेंगा 10 मिनटं मी उकडून घेतल्या. छान नरम शिजलेल्या आहे शेंगा. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक मूठभर शेंगदाणे घ्यायचे, ते छान फ्राय करून घ्यायचे आहे. हे बघा, तेल गरम झालं, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले. शेंगदाणे छान लालसर तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे छान तळले की त्याच्यामध्ये थोडं खोबरंचं तुकडे करून ते तळून घ्यायचे आहे. खोबरं बी छान लालसर तळून घ्यायचं आहे. खोबरं बी लाल तळलेलं आहे बघा. आता त्याच्यामध्ये एक मोठा कांदा चिरून तो पण तळून घ्यायचा आहे. कांदा छान लाल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा टोमॅटो आपण ते पण तळून घेणार आहोत. हे सगळं साहित्य मी छान तेलामध्ये तळून घेतलेलं आहे, त्यामुळे भाजी खूप टेस्टी होते बघा. छान तळून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं. आता याच्यामध्ये लसूण राहिलेला आहे आपला तळायचा, लसूण टाकायचा आहे. लसूण थोडासा झाला की त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकणार आहोत आपण. लसूण थोडा फ्राय झालेला आहे, त्यात टोमॅटो टाकलं एक छोटंसं आणि ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि हे सगळं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, टोमॅटो झालेला आहे. आता आपण काढून घेऊ सगळं साहित्य आणि थंड करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्याची. आता वाटण करून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकणार आहोत आपण. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. हे बघा, मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत. हे बघा, मोहरी तडतडली, जिरे टाकणार आहोत आपण. जिरे पण तडतडले आहे. आता हे जे वाटण करून घेतले आहे ते वाटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. एकीकडं मी नाही का भाजीत टाकण्यासाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे बघा. आता हे छान वाटण आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. छान तेला स्लो गॅसवर करायचे आपल्याला, जास्त फुल गॅस करायचं नाही, तर भाजी करपट लागते. छान स्लो गॅसवरच मसाला भाजू द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, याला तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत. हे घरगुती लाल मिरची पावडर आहे, ते टाकलं अर्धा चमचा. पाऊण चमचा हळद टाकलेली आहे आणि गोडा मसाला टाकला अर्धा चमचा. हे सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं, म्हणजे मसाला आपला करपत नाही. आणि छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं छान याला पाणी टाकून. त्याच्यामध्ये थोडंसं 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. हे बघा, याला छान तेल सुटलं. आता याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा टाकून घेणार आहोत बघा. शेवग्याच्या शेंगा टाकून छान थोडंसं पाणी टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये. आणि याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे शेवग्याच्या शेंगाला हा सगळा मसाला लागेल. शेंगाच्या आतपर्यंत मसाला पोहोचेल म्हणून झाकून ठेवू आपण 5 मिनटं. 5 मिनटानंतर आपण झाकण काढून त्याच्यामध्ये पाणी जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घेऊत. हे बघा, 5 मिनटं झालंय. आता त्याच्यामध्ये पाणी टाकू आपण.
पाणी टाकून घेतलेलं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट नाही, छान अशी भाजी करून घेतलेली आहे बघा. आता याला 5 मिनटं अजून झाकून ठेवून द्यायचं. एक उकळी येऊ द्यायची फक्त, 5 मिनटं बी नाही. मीठ टाकलं बघा याच्यात चवीनुसार. आपण शेंगा उकडताना मीठ टाकलेलं आहे, तर थोडंच टाकायचं. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकला. भाजी आपली रेडी झाली. तरी 2 मिनटं आपण त्याला थोडंसं गरम मसाला टाकल्यामुळं वाफ देणार आहोत. हे बघा आपली भाजी छान तेल सुटलेलं आहे आणि भाजी खूप टेस्टी होती बघा. अशी भाजी केली की भाजी आपली झालेली आहे. आता त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आपण. भाजी रेडी झालेली आहे. हे बघा अशा पद्धतीने भाजी झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.